अर्णव खैरे या तरुणाच्या आत्महत्येवरून मराठी आणि अमराठी वाद पेटलाय। भाजपने ठाकरे बंधूंविरोधात आक्रमक भूमिका घेतली। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आज भाजपकडून सद्बुद्धी द्या अशा नावाखाली आंदोलन करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंकडून भाषावाद आणि प्रांतवाद पसरवला जात असल्याचा भाजपने आरोप केलाय। या आंदोलनाला मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे मनसे, ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी समोरासमोर येण्याची शक्यता आहे। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी शिल्पा नरवडे। शिल्पा, विक्रांत, अर्णव खैरे तरुणाच्या आत्महत्येवरून आता मराठी आणि अमराठीचा वाद पेटलेला पाहायला मिळतोय। फेसबुक किंवा इतर ज्या सोशल मीडियावर पोस्ट देखील पाहायला मिळाल्या आणि आता भाजपने देखील ठाकरे बंधू विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आज सकाळच्या वेळी भाजपकडून सद्बुद्धी द्या असं आंदोलन करण्यात येणार आहे आणि उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंकडून भाषावाद आणि प्रांतवाद पसरवला जात असल्याचा आरोप देखील भाजपने केलेला आहे। यामध्ये या आंदोलनाला मुंबई भाजपचे अध्यक्ष जे आहेत ते अमित साटम आणि काही भाजपचे महत्त्वाचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आता या आंदोलनामुळे मनसे आणि ठाकरेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी समोर येण्याची शक्यता आहे। मात्र या आंदोलनावेळी मनसे आणि ठाकरेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जर आमने सामने आले किंवा भाजप आंदोलन करत असेल त्यावेळी जर काही राडा देखील होण्याची शक्यता सध्या दिसून येत आहे। कारण जो मराठी आणि अमराठीचा वाद आहे तो चांगलाच पेटलेला पाहायला मिळत आहे आणि त्याच विरोधामध्ये आता भाजप समोर आलेली पाहायला मिळत आहे। भाजपने दोन्ही ठाकरे बंधूंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता भाजपच्या या आक्रमक भूमिकेला दोन्ही ठाकरे बंधू कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। विक्रांत, बरं, धन्यवाद शिल्पा या सगळ्या माहितीसाठी।